पुणे शहरामधले 2% नागरिक हे आपल्या उपजीविकेचं आणि जगण्याचं साधन म्हणून, जगण्याचा अधिकार म्हणून पथारी व्यवसाय करतात। गेले अनेक वर्ष हे पथारी व्यवसाय पुणे शहरामधल्या गरीब आणि मध्यमवर्गीय तसेच उच्चवर्गीय देखील वर्णाच्या सर्व लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी वास्तू या ठिकाणी पुणे शहरामध्ये देत असतात। एक मोठी स्मॉल स्केल इंडस्ट्री आपण म्हणू ही पुणे शहरामध्ये यामुळे चालू असते। आज जवळजवळ पुणे शहरामध्ये 20 ते 25 हजार पथारी व्यावसायिक आहेत। हे 20 ते 25 हजार पथारी व्यावसायिक पुणे शहरामध्ये आपलं पूर्ण कुटुंबाची उपजीविका या पथारी व्यवसायाच्या माध्यमातून करत असतात। गेले अनेक वर्ष आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करत आहोत की ह्यांच्यावर कारवाई करायच्या आधी ह्यांचं पुनर्वसन करावं, त्याचं धोरण ठरवावं, ते धोरण मान्य करून घ्यावं। तसं धोरण त्यांनी करण्याचं आम्हाला सांगितलं, परंतु आज तगायत हे पुनर्वसनाचे स्लॉट्स जे आहेत ते नुसते ऑन पेपर आहेत। वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी कसली कारवाई होत नाही। गेल्या 2 महिन्यापासून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्तरित्या रस्ते आणि चौक जिथे रहदारीला अडथळा येतो ते मोकळे करण्याची मोहीम चालू केलेली आहे। ही मोहीम स्वागतार्ह आहे, ह्याचं आम्ही देखील स्वागत करतो, परंतु ह्या पथारीवाल्यांना उचलून दुसरीकडे ज्या ठिकाणी पुनर्वसन करायचे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, ते होताना दिसत नाही। तिसरा मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो की हे पुनर्वसनाचं धोरण पुनर्वसन करत असताना महानगरपालिकेचे संबंधित अतिक्रमणचे अधिकारी हे मी जबाबदारीने बोलतो, हे त्या ठिकाणी पैसे घेऊन आपल्या स्वतःच्या मर्जीतली लोक त्या ठिकाणी बसवतात, ही वस्तुस्थिती आहे। या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचं जे काम चालू आहे ते काम देखील रेंगाळलेले आहे, ते देखील पूर्ण अजून झालेलं नाही। त्यामुळे अधिकृत पथारी व्यवसाय किती आहे हा आकडा देखील अजूनही किती आहे तो कळलेला नाही आहे। मी या ठिकाणी 2 मुद्दे आपणासमोर सांगू इच्छितो। पहिला मुद्दा, जी काय अतिक्रमणाविरोधी पथारीवाल्यांची कारवाई चालू आहे तीच करत असताना जे मूळ प्रमाणधारक आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ नये हे आधीपासून धोरण ठरलेलं आहे, किंवा ज्यांचं पुनर्वसन झालेलं आहे त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांच्यावर कारवाई होऊ नये हे देखील तितकंच खरं आहे। परंतु इथं माझ्यासमोर एक कुटुंब असं बसलेलं आहे, गेल्या 35 वर्षापासून ते ऊसाचा गाडा चालवतात, त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे। त्यांचं आत्ताच्या ह्या 2 महिन्याच्या कारवाईमध्ये चौक सोडून आपल्या वॉर्ड ऑफिसच्या शेजारी जागा त्यांना पुनर्वसनाकरता दिलेली होती, त्या जागेवर ते बसलेले होते। येरोडा वॉर्ड ऑफिसचे अतिक्रमणचे अधिकारी न येता दुसऱ्या वॉर्ड ऑफिसचे अधिकारी त्या ठिकाणी आले, त्यांचा गाडा उचलून नेला। वास्तविक पाहता गाडा नेत नाही, नुसता त्याचा दांडा घेतला जातो, परंतु ह्यांनी त्यांचा गाडा संपूर्ण उचलून घेतला आणि तो गाडा संपूर्ण JCPनी चकनाचूर वॉर्ड ऑफिसमध्ये जिथं हे जमा केलं होतं तिथं केलं। आज ह्या व्यक्तींनी करावं काय हा एक मुद्दा। त्यामुळं ही जी कारवाई सगळी अतिक्रमणाची चालू आहे ती चुकीच्या पद्धतीने चालू आहे आणि गोरगरिबांवरती अन्याय होत आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। दुसरा मुद्दा जो आहे की जेवढे आपल्याकडं रोडवरती खाद्यपदार्थ विक्री करतात त्यांचे सिलेंडर जप्त करायचं आहे, मान्य आहे। FDIनी जर समजा त्यांना कुठेही लायसन्स दिलं नसेल तर त्यांचे उचलून घ्यावे, ह्याच्याबद्दल दुमत नाही आहे, पण ते उचललेले सिलेंडर हे कालबाह्य पद्धतीने आणल्यानंतर 10 दिवस 15 दिवस एक कालमर्यादा ठरावी, त्याच्यामुळे ते सिलेंडर परत करायला हवेत। 3000 रुपये दंड घेऊन नागरिक 3000 रुपये घेऊन गेल्यानंतर देखील दंड घेतला जात नाही। या उलट आजपर्यंत गेल्या 4-5 महिन्यामध्ये 1,500 सिलेंडर कमर्शियल सिलेंडर हे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ते जप्त केले। एवढेच नाही तर ते जप्त करून त्या कंपनीला ते जसेचे तसे एक पैसा मोबदला न घेता त्यांना परत केले। का तर त्याच्यामुळे कुठेतरी आगीची दुर्घटना होऊ शकते म्हणून। मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की आज 3000 प्रमाणे जर 1,500 सिलेंडरचं आपण पाहिलं तर 45 लाखाचं नुकसान या अतिक्रमण विभागाने आपल्या महानगरपालिकेचं केलेलं आहे, हे या ठिकाणी नमूद करू इच्छितो। दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे की या गॅसच्या ज्या एजन्सीज आहेत ह्या एजन्सीजला हे सिलेंडर दिले जातात, कंपनी घेत नाही, मग एजन्सीजबरोबर काय साठलोट आहे का ह्या शंकेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। ह्याची शहानिशा माननीय आयुक्तांनी करावी असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। तशा प्रकारचं पत्र मी आयुक्तांनाही देत आहे आणि जी काही कारवाई सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये चालू आहे ती कारवाई करत असताना त्याची योग्य ती शहानिशा करूनच कारवाई करावी।